मित्रांनो, ज्या तारखेपासून 10वीचा रिझल्ट लागलेला आहे त्या तारखेपासून सर्व विद्यार्थी कमेंट करत असतात की मला इतके पर्सेंटेज आहे आणि कोणता ट्रेड मिळू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रेड वाईज 2024 चा कट ऑफ किती होता. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की आपला मेरिट जो आहे ते आपल्या पर्सेंटेज नुसार आपला जो काय ट्रेड आपण करायचा विचार करता ते आपल्याला मिळणार का मिळणार नाही. हा जो कट ऑफ मी तुम्हाला दाखवणार आहे ते 2024 चा आहे आणि आता 2025 चा ज्यावेळेस पहिली यादी लागेल त्यावेळेस आपल्याला समजेल की ट्रेड नुसार मेरिट किती लागलेली आहे. पण आजच्या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला अंदाज येणार आहे की तुमच्या पर्सेंटेज नुसार तर तुम्ही कोणता ट्रेड या ठिकाणी करू शकता. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी कमेंट आणि मेसेज करायला सुरुवात केलेली आहे की माझे इतके पर्सेंटेज आहे मग मला पर्टिक्युलर ट्रेड मिळतो का. आता प्रत्येक विद्यार्थ्यांचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, आपण जे कट ऑफ पाहणार आहोत ते आहे 2024 चा, ज्यामध्ये तुम्हाला या 2025 मध्ये अंदाज येऊन जाईल तुमच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला 2025 मध्ये कोणता ट्रेड करणं शक्य आहे. पहिला ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन, ज्याची सर्वात जास्त मागणी असते आपल्या महाराष्ट्र ITI मध्ये. तर तो ट्रेड जर तुम्हाला करायचा असेल कमीत कमी 85% वर जर तुमच्या जवळ असतील तर तुम्हाला तो इलेक्ट्रिशियन लागण्याचे चान्सेस आहेत. आता हे एक अंदाज आपण या ठिकाणी सांगतो जे 2024 चा कट ऑफ आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता ही ITI प्रवेश प्रक्रिया चालते राऊंड मध्ये, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा राऊंड या ठिकाणी असतो. तर पहिल्या राऊंडचा या ठिकाणी आपण अंदाज पाहणार आहोत, कारण की दुसऱ्या राऊंडला या ठिकाणी कट ऑफ चेंज होत असतो. प्रत्येक जण या ठिकाणी ऑप्शन चेंज करत असल्यामुळं तर दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड यामध्ये प्रत्येक वेळेस या ठिकाणी कट ऑफ चेंज होत असतो. त्यानंतर दुसरा जर ट्रेड बघितला आपण तर या ठिकाणी वायरमॅन ट्रेड आहे. 80च्या जवळपास तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी पर्सेंटेज हवे आहे. त्यानंतर फिटर ट्रेड आहे. फिटर ट्रेडला जर तुम्हाला 70 ते 85% असेल तर तुम्हाला फिटर ट्रेड हा करता येणार आहे. टर्नर ट्रेड सुद्धा सेम पर्सेंटेजला या ठिकाणी लागतो. त्यानंतर मशिनिस्ट जो ट्रेड आहे तो मशिनिस्ट ट्रेड सुद्धा 70 ते 85% जर तुम्हाला जर 10वीला असेल तर तुम्हाला तो मशिनिस्ट ट्रेड हा करता येतो. तर मशिनिस्ट ग्राइंडर हा जर ट्रेड तुम्हाला करायचा असेल तर जवळपास तुम्हाला 70 ते 85% मार्क्स असणं गरजेचं आहे. टूल अँड डायमेकर जर ट्रेड तुम्हाला जर करायचा असेल तर जवळपास तुम्हाला जर पर्सेंटेज असतील 10वीला तर तुम्हाला हा ट्रेड करता येणार आहे. मेकॅनिक मोटर व्हेकल हा जो ट्रेड तुम्हाला जर करायचा असेल तर जवळपास तुम्हाला 70 ते 85च्या दरम्यान पर्सेंटेज असणं गरजेचं आहे. त्यानंतर ड्राफ्ट्समॅन सिव्हिल आहे. ड्राफ्ट्समॅन सिव्हिल जर तुम्हाला करायचं असेल तर 65 ते 75% तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल आहे. ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकलचा कट ऑफ हा 70 ते 80% जाऊ शकतो. त्यानंतर मेकॅनिक डिझेल आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची मागणी ही मेकॅनिक डिझेलसाठी असते. तर जर तुम्हाला 70 ते 80%च्या जवळपास असेल मेकॅनिक डिझेल या ट्रेडला प्रवेश घेऊ शकता. त्यानंतर वेल्डर ट्रेड आहे. वेल्डर ट्रेडला जास्तीत जास्त मागणी आहे. तर तो वेल्डर ट्रेड जर तुम्हाला करायचा असेल 60 ते 70% जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही राऊंड मध्ये लागू शकता. जर तुम्हाला या ठिकाणी 60% पेक्षाही जरी कमी असेल, 50% जरी असतील तरी तुम्हाला या ठिकाणी स्पॉट राऊंड मध्ये वेल्डर ट्रेड हा मिळू शकतो. त्यानंतर कार्पेंटर ट्रेड आहे. कार्पेंटर ट्रेडला राऊंड मध्ये नंबर लागण्यासाठी तुम्हाला 50 ते 60% असणं गरजेचं आहे. पेंटर जनरल या ट्रेडला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला 50 ते 60% असणं गरजेचं आहे. स्पॉट राऊंड मध्ये हा ट्रेड तुम्हाला 40 ते 50% मध्ये सुद्धा मिळू शकतो. त्यानंतर कोपा ट्रेड आहे. कोपा ट्रेडला तुम्हाला राऊंड मध्ये नंबर जर लागायचा असेल तर 50 ते 60% असणं गरजेचं आहे. आणि हा स्पॉट राऊंड मध्ये सुद्धा तुम्हाला 40 ते 50% जरी असेल तरी हा स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला कोपा ट्रेड करता येतो. मेसन आहे. मेसन म्हणजेच गवंडी काम. या ट्रेडला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला 50 ते 60% असणं गरजेचं आहे. फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी हा मुलींसाठी एकदम बेस्ट ट्रेड आहे. या ट्रेडला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला राऊंड मध्ये नंबर लागण्यासाठी 60 ते 70% जर तुम्हाला जर असतील तर या ट्रेडला प्रवेश मिळू शकतो. ड्रेसमेकिंग सुद्धा मुलींसाठी या ठिकाणी एक चांगला पर्याय आहे. 50 ते 60% जर तुम्हाला जर पडले असतील तर हा ट्रेड तुम्हाला करता येईल. बेसिक कॉस्मेटॉलॉजी म्हणजे हा सुद्धा मुलींचाच कोर्स आहे. यामध्ये संपूर्ण मेकअप विषयी शिकवलं जातं. तर हा ट्रेड जर तुम्हाला जर करायचा असेल तर राऊंड मध्ये नंबर लागण्यासाठी 60 ते 75% तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर. इलेक्ट्रिशियन पेक्षाही जास्त मागणी ज्या ट्रेडला आहे तो आहे हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर. तर या ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 85च्या वर पर्सेंटेज असणं गरजेचं आहे. याचे गव्हर्नमेंट जागे सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निघत असतात. त्यानंतर आहे हॉस्पिटल हाऊसकीपिंग. या ट्रेडला जर प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला 50 ते 60% मध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वेअर हा ट्रेड आहे. सर्वेअर हा एक चांगला ट्रेड आहे ज्यामध्ये भूमी अभिलेख विभागामध्ये याची मॅक्झिमम जागे निघत असतात. तर या ट्रेडला प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला 70 ते 80% असणं गरजेचं आहे. प्रत्येक राऊंड नुसार याची मेरिट सुद्धा चेंज होत जाणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकला जर प्रवेश घ्यायचा असेल तर राऊंड मध्ये तुम्हाला नंबर लागण्यासाठी
60 ते 70% असणे गरजेचं आहे. त्यानंतर आयसीटीएम आहे. आयसीटीएम म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स. तर या ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 50 ते 60% असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टेक्निशियन. तर या ट्रेडला तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर 50 ते 60% तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि स्पॉट राऊंड पर्यंत याची मेरिट सुद्धा खाली येऊ शकतं. त्यानंतर आहे फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. मुलींसाठी एक बेस्ट ट्रेड या ठिकाणी आहे. तर त्या ट्रेडला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला 60 ते 70% असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक. 65 ते 85% पर्यंत हा ट्रेड तुम्हाला लागू शकतो. याची परत स्पॉट राऊंड पर्यंत याची मेरिट सुद्धा खाली येताना आपल्याला दिसते. म्हणजे 50च्या या ठिकाणी टक्के असेल तरी तुम्हाला हा ट्रेड लागू शकतो. त्यानंतर आहे प्लंबर ट्रेड. हा ट्रेड जर तुम्हाला करायचा असेल तर 60 ते 70% तुम्हाला असणं गरजेचं आहे. स्पॉट राऊंड पर्यंत याची ही मेरिट तुम्हाला खाली येताना दिसते. सिव्हिंग टेक्नॉलॉजी हा मुलींसाठी एक चांगला ट्रेड आहे. या ट्रेडला प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला 70%च्या वर तुम्हाला असणं गरजेचं आहे. स्पॉट राऊंड पर्यंत याची मेरिट 50%च्याही खाली येऊ शकते. त्यानंतर आहे डेस्कटॉप पब्लिशिंग अँड ऑपरेटर, त्यालाच डीटीपीओ असं म्हटलं जातं. तर या ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 50 ते 60% असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे शीट मेटल वर्कर. तर या ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 60 ते 70% असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे स्टेनोग्राफर असिस्टंट. हा या ट्रेडला जर प्रवेश घ्यायचा 70 ते 85%च्या जवळपास तुम्हाला पर्सेंटेज असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये दोन याच्यामध्ये चाललं जातं, एक मराठी आणि एक इंग्लिश. याच्या सर्वात जास्त कोर्टामध्ये जागे या ठिकाणी निघत असतात. यालाच आपण शॉर्ट हँड म्हणूनही ओळखलं जातं. त्यानंतर आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर. हा ट्रेड जर तुम्हाला करायचा असेल तर मिनिमम 60 ते 70% असणं गरजेचं आहे. याचीही मेरिट स्पॉट राऊंड पर्यंत तुम्हाला कमी झालेली दिसेल. त्यानंतर आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक. तर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक तुम्हाला जर करायचं असेल तर 60 ते 70% जर तुम्हाला 10वी मध्ये असतील तर तुम्हाला या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक हा ट्रेड करता येतो. तर मित्रांनो, आपण ज्या या ट्रेडची यादी पाहिली तर ही तुमच्या जवळपास कदाचित हे ट्रेड उपलब्ध नसतील, कारण की आयटीआयची जी निर्मिती ट्रेडची झालेली आहे ते तुमच्या लोकल लेवलला ज्या ट्रेडची मागणी आहे, तुमच्या लेवलला जो ट्रेड उपलब्ध आहे त्यानुसार त्याची तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे की 2024चा कट ऑफ किती निघाला होता. जे जनरल बेसिक जे ट्रेड आहे, जे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मागणी आहे, त्या ट्रेडची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, आपण जे आता कट ऑफ पाहिला ते कट ऑफ या ठिकाणी कंपल्सरी तेवढाच असेल हे सांगता येणार नाही. त्याचं रिझन जे आहे ते तुम्हाला थोडंसं क्लिअर करून देतो याच व्हिडिओमध्ये. कारण की जे कट ऑफ या ठिकाणी लागतो, किती विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहे आणि त्या पर्टिक्युलर ट्रेडला त्यानुसार कट ऑफ लागतो. काय मेरिट जनरेट होतं. मेरिट जनरेट होणं म्हणजेच काय, एखाद्या कॉलेजला समजून घ्या, छत्रपती संभाजीनगरच्या कॉलेजला समजून घ्या, 100 विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला असेल आणि ते 100 विद्यार्थी जर इलेक्ट्रिशियन ट्रेडचा या ठिकाणी जर करायचा विचार करत असतील तर त्या 100 पैकी हायेस्ट टक्केवारीचा कोण, त्याला पहिला नंबर या ठिकाणी दिला जातो. म्हणजे त्या ठिकाणी समजून घ्या आपण 95% पहिला नंबर जो आहे तो इलेक्ट्रिशियन वाल्यासाठी आपण या ठिकाणी दिलेला आहे. पण त्याच नंतर या ठिकाणी समजून घ्या पुण्याचं कॉलेज आहे, पुण्याच्या कॉलेजला एखाद्या समजून घ्या त्या पर्टिक्युलर कॉलेजला 100 विद्यार्थ्यांपैकी हायेस्ट टक्केवारीचा 70चा आहे. 100 विद्यार्थ्यांपैकी त्याचे हायेस्ट पर्सेंटेज आहे ते 70%चा आहे. तर तो त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन ट्रेड ही 70%ला या ठिकाणी त्याला मिळू शकतो. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, जी काय मेरिट आहे ते मेरिट कॉन्स्टंट राहत नाही. बघा, पहिल्या राऊंडला काय करतात, मॅक्झिमम विद्यार्थी इलेक्ट्रिशियन वायरमॅन टाकत असतात. आता इलेक्ट्रिशियन वायरमॅन हे दोन्ही जे काय ट्रेड आहेत ते मॅक्झिमम करून पहिल्या 2 राऊंड मध्ये हे क्लोज होत असतात. आता ज्या विद्यार्थ्यांना ट्रेड लागला नाही मग ते दुसऱ्या राऊंडला ऑप्शन चेंज करतात. ऑप्शन चेंज केल्याच्या नंतर हे बाकीचे जे ट्रेड आहे ते बाकीचे ट्रेड ते कट ऑफ हाय मध्ये निघून जातात. पहिल्या राऊंड मध्ये कोणीही ऑप्शन जास्त या ठिकाणी फील करत नाही, कारण की तुम्ही ज्या पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरता त्याच पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी मेरिट मध्ये नंबर लागतो. तुम्ही जर एक नंबरला जर इलेक्ट्रिशियन जर चॉईस केली असेल आणि तुमची टक्केवारी जर 50 असेल तर मित्रांनो तो लागणारच नाही. तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस मी ज्या पद्धतीने आता कट ऑफ दाखवलं त्या पद्धतीने जर तुम्ही ट्रेडची चॉईस केली तर तुम्हाला जो ट्रेड आहे तो ट्रेड तुम्हाला लवकर लागू शकतो. त्यामुळे मेरिट जी आहे ती पहिल्या यादीमध्ये मेरिट वेगळी असते, दुसऱ्या यादीमध्ये मेरिट वेगळी, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये या ठिकाणी मेरिट वेगवेगळी असते. ते याचं कारण जे आहे ते बघा, पहिल्या राऊंडमध्ये जे काही विद्यार्थ्यांना नंबर नाही लागला तर ते लगेच दुसऱ्या राऊंडमध्ये ऑप्शन चेंज करू शकतात. त्यामुळे जे काही कट ऑफ आहे ते कट ऑफ तुम्हाला खाली वर होताना दिसतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेडनुसार कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची माहिती हवी मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.